नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली, जवळपास 100-150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये निफ्टी गेलेली आणि नवीन लाईफटाईम आहे 25,611च्या आसपासचा मार्केटमध्ये निफ्टीमध्ये बघायला मिळालं ओपनिंगला. एवढा बँक निफ्टीसुद्धा नवीन लाईफटाईम हायच्या आसपास गेली 53,300च्या आसपास आणि त्यानंतर मात्र मार्केटला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. हायर लेवलवरून 25,600वरून मार्केटमध्ये डाऊन ट्विक बघायला मिळाली 25,350पर्यंत, जी एक चांगली प्रॉफिट बुकिंग राहिली होती. काल ही मार्केटमध्ये जे आहे ते हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं 25,500वरून निफ्टीमध्ये 25,300पर्यंत कालही प्रॉफिट बुकिंग आलं आणि आजही आलं. त्यामुळं 25,500 आणि 600 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स सध्याच्या घटकेला, त्यामुळं प्रॉफिट बुकिंगवरून आल्यामुळं थोडंसं इंटॅक्ट राहिलेलं आहे. मार्केटला तेजीचं कारण होतं US मार्केट्समध्ये काल डिसिजन जो आला फेडरल रिझर्व्हच्या मिटिंगचा, जवळपास 0.5% व्याजदर कट केला 4 वर्षानंतरनं फेडरल रिझर्व्हनं. त्यामुळे मार्केटसाठी ते पॉझिटिव्ह राहिलं. त्याच्या प्रभावाने मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये दिलं. पण हायर लेवलला इन्व्हेस्टर्सनी ट्रेडर्सनी प्रॉफिट बुकिंग करणं पसंत केलं. पण ओव्हरऑल फेडचा जो निर्णय आहे तो वेलकमिंग आहे मार्केटसाठी, पर्टिक्युलर बँकिंग सेक्टरसाठी. त्यामुळे तुम्हाला बघायला मिळालं की बँक निफ्टी अंडर परफॉर्म करत होती, ते गेले 2-3 दिवस आउट परफॉर्म करत आहे आणि पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये मेंटेन राहत आहे कम्पेअर टू निफ्टी. त्यामुळे मार्केटसाठी ओव्हरऑल फेडरल रिझर्व्हचा जो व्याजदर कट होण्याचा जो सुरुवात केली आहे 0.50 बेसिसने, त्यामुळे मार्केटसाठी ते पॉझिटिव्ह आहे. पण लाँग टर्ममध्ये त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येईल. शॉर्ट टर्ममध्ये थोडं बघणं गरजेचं आहे. फर्दर रेट कट्स अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पॉलिसीमध्ये येऊ शकतात. या पद्धतीचे स्टेटमेंट्स फेडरल रिझर्व्ह चेअरमनकडून आलेत. इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आहे आणि ग्रोथवर थोडंसं फोकस आहे आणि होणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये USचे इलेक्शन्स यावर थोडंसं मार्केटचा इथून पुढं फोकस राहील. एक इव्हेंट मार्केट पाठीमागं टाकून चाललं आहे. इलेक्शन, बजेट, त्यानंतर फेड रेट कट सायकल ही जी सुरुवात झाली आहे तोही एक इव्हेंट आता मागं पडलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये तेजीला कुठंतरी ब्रेक लागताना बघायला मिळू शकतो. कदाचित थोडंसं एखादं प्रॉफिट बुकिंग किंवा करेक्शन नियर टर्ममध्ये येऊ शकतं असं वाटतं. कारण आजही एवढ्या चांगल्या पॉझिटिव्ह न्यूजलासुद्धा मार्केटनं हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग ज्या पद्धतीनं दाखवलं आहे ते एक साईन वाटतं मला की येणाऱ्या काही सेशन्समध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. पण त्याचं अजूनही कुठं मेजर इंडिकेशन्स नाही आहेत. त्यामुळे निफ्टीसाठी उद्या ट्रेड करायचं झालं तर लेवल सेम आहेत. 25,300 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,300च्या खाली मेंटेन राहिला तर खाली फर्दर डिक्लाईन निफ्टीमध्ये येऊ शकते, मे बी 25,150 ते 200पर्यंत. 25,500 आणि 600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, तिथंपर्यंत निफ्टी गेला तर थोडंसं आज ज्या पद्धतीनं डीप आली प्रॉफिट बुकिंग आलं तसं येऊ शकतं. 25,600च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपसाईड येऊ शकते. अदरवाईज 25,400च्या वर 25,500 आणि 600 आणि 25,300च्या खाली आला तर 25,200 ते 150पर्यंत निफ्टी जाऊ शकते. बँक निफ्टीसाठी 53,000 एक की पॉईंट आहे. 53,000च्या वरती मेंटेन राहिला तर 53,300 ते 53,500पर्यंत जाऊ शकतं. एवढा फर्दर अप मूव्ह बँक निफ्टी दाखवू शकते. 53,000च्या खाली राहिला तर एखादं प्रॉफिट बुकिंग 52,700 ते 800पर्यंत निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे बँक निफ्टी बिलो 53,000, 52,700 ते 800, 53,000च्या अबव 52,300 ते 52,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या व्ह्यूनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काल FISने 1,153 करोडचं बाय केलं आहे. DISने 150 करोडचं 152 करोडचं बाईंग केलेलं आहे. आजचा डेटा अजून अवेलेबल दिसत नाही आहे, झाला तर आपण फर्दर बघू शकतो. पण ओव्हरऑल मला वाटतं FISचं थोडंसं बाईंग असू शकतं, कारण ज्या पद्धतीने फेड रेट कट करणार आहेत, सिलसिला सुरू झाला आहे. मला वाटतं FIS थोडंसं आता अग्रेसिव्हली बाईंगला इंडियन मार्केट्समध्ये येऊ शकतील. पण तसं झालं तर निफ्टी मात्र थोडंसं इंटॅक्ट हायर लेवलला राहू शकतो. आज NSEमध्ये 678 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1800 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 30 शेअर्स वाढले, त्या बाजूला 20 शेअर्समध्ये झाले. पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे आणि मिडकॅप स्मॉल कॅपला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आज. पण वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे. जिथे हेवीवेट्स बाईंग करतात FISचं बाईंग आहे ते हेवीवेटमध्ये होतं, त्यामुळे आज निफ्टीमध्ये वाढणारे शेअर्स जास्त आहेत. सेक्टर इंडिसायसेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सेक्टर्स वाढून बंद झालेत. बँक्स, ऑटो, FMCGमध्ये चांगलं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आहे. तर IT, फार्मा, मेटल आणि ऑइल अँड गॅसमध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आहे. तर बँक्स, ऑटो आणि FMCGमध्ये चांगली बढत बघायला मिळाली, बाईंग बघायला मिळाले. ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत उद्यासाठी. युरोपियन मार्केट जवळपास 2% पॉझिटिव्ह आहेत. सर्व युरोपियन मार्केट जे आहेत ते 1.5 ते 2% पॉझिटिव्हमध्ये आहे. डाऊ फ्युचरसुद्धा 500 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवत आहे. काल आफ्टर पॉलिसी थोडंसं 0.5% व्याजदर कट झाल्यामुळे डाऊ खाली आलेलं 100 पॉईंट. पण ओव्हरऑल फ्युचर्स चांगले पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे US मार्केट्स
जर 400-500 पॉईंट पॉझिटिव्ह राहिले तर किंवा त्याच्याहीपेक्षा तेजी गेली तर मला वाटतं परत पुन्हा आपण एक उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण निफ्टीला 25,500-600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, हे तुम्ही थोडंसं लक्षात घेऊन ट्रेड करू शकता. तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.